500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे। यामध्ये तारीख देखील सांगण्यात आली। आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है। नोटबंदी ही है। और मैं आपको तारीख दे दूं जो सूत्र बता रहे हैं। जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। सरकारकडून नोटबंदीचा GR जाहीर करण्यात आलेला असून सर्व 500 रुपयाच्या नोटा या व्यवहारातून गायब होणार आहेत। केंद्र सरकारने सर्व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर RBIने देखील आता नागरिकांना आवाहन केले। व्यवहारातील सर्व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं। त्यामुळे सर्व 500 रुपयाच्या नोटा या रद्द होणार आहेत। केंद्र सरकारची एक बैठक पार पडली असून नोटबंदीचा GR जाहीर करण्यात आलेला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील 500 रुपयाच्या नोटा छापण्याचं काम हे बंद केले। त्यामुळे व्यवहारामध्ये येणाऱ्या सर्व 500 रुपयाच्या नोटा आता बंद होणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर लक्षपूर्वक ऐका की 500 रुपयाच्या नोटा कोणत्या तारखेला बंद होणार आहेत। कारण सरकारने 2016ला जेव्हा नोटबंदीचा निर्णय घेतला होता त्यावेळी एका रात्रीमध्ये नोटबंदीचा निर्णय हा जाहीर करण्यात आला होता। त्यामुळे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं। सर्वसामान्य जनतेला अनेक संकटाला सामोरं जावं लागलं होतं। बँकांमध्ये मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या। परंतु आता यावेळेस सरकारने आधीच नागरिकांना घोषणा केली आहे। RBIने देखील नोटा छापण्याचं काम हे बंद केलंय। त्यामुळे बाजारामध्ये आता 100 आणि 200 रुपयाच्या नोटा या जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत। जर तुम्ही ATM मध्ये पैसे काढण्यास गेला तर तिथे देखील तुम्हाला 500 रुपयाच्या नोटा या कमी प्रमाणामध्ये मिळणार आहेत। तुम्हाला आठवतंय का 8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्री अचानक नोटबंदी जाहीर करण्यात आली होती आणि 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या बंद करण्यात आल्या होत्या। अगदी तशीच परिस्थिती आता निर्माण होणार आहे। कारण 2016 नंतर तब्बल 10 वर्षांनंतर काळा पैसा बाहेर काढण्याचा निर्णय सरकार घेत आहे। त्यामुळे 500 रुपयाच्या नोटा आता कोणत्या तारखेला बंद होणार आहेत आणि नोटा बदलण्याची शेवटची तारीख कोणती असणार आहे ते आपण पाहणार आहोत। आता काळा पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत आहे। 500 रुपयाच्या नोटाबाबतचा हा निर्णय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा ठरणार आहे। याच दाव्यानुसार RBIने 500 रुपयांच्या नोटांची छपाई ही थांबवली आहे। बँकिंग क्षेत्रातील सूत्रानुसार RBI वेळोवेळी नोटांचा पुरवठा आणि मागणी याचा आढावा घेत असते। 2000च्या नोटा देखील चलनातून बाहेर केल्यानंतर आता संपूर्ण भार हा 500 रुपयांच्या नोटांवर आहे। अशातच 500 रुपयांच्या नोटांची छपाई कमी करून डिजिटल पेमेंटला देखील प्रोत्साहन मिळू शकतं असा देखील दावा करण्यात आला। त्यामुळे नागरिकांनो जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर लक्षपूर्वक ऐका की सरकारने किती तारखेला नोटबंदी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। नागरिकांनो 2016 सारखी घाई करण्याची काही गरज नाहीये। कारण बँकेकडे पुरेसा चलनसाठा देखील असल्याचं RBIने सांगितलं। यामुळे मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यापाऱ्यांवरती याचा कोणताही परिणाम होणार नाही। सरकारकडून नोटबंदी जाहीर केल्यानंतर एक ठराविक कालावधी देण्यात येणार आहे आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही पैसे एक्सचेंज करू शकणार आहात। यामुळे सामान्य नागरिकांनो घाबरून जाण्याची गरज नाही। परंतु जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर RBI कडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे। कारण आता तब्बल 10 वर्षांनंतर सरकार हा निर्णय घेत आहे आणि RBIने देखील आता सूचना दिल्या आहेत। बँकिंग क्षेत्रातील सूत्रानुसार RBIने आता 500 रुपयांच्या नोटांकडे लक्ष दिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आता पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे। सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला असून नोटबंदीची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या तारखेला नोटबंदी होणार आहे। बाजारातला सर्व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे। कारण 2016 साली जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा अनेक गैरव्यवहार हे बाहेर पडले होते। काळा पैसा बाहेर काढण्यात आला होता आणि आता 10 वर्षांनंतर सरकार परत एकदा हा निर्णय घेत आहे। 500 रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि
आणि नोटाबंदीचा GR देखील जाहीर करण्यात आला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नोटबंदीची तारीख ही जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी RBIला देखील 500 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व काळा पैसा आता बाहेर निघणार. सर्वसामान्य नागरिकांचा विचार देखील सरकारने केलाय. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सूचना पत्रक तयार केले. जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर त्या किती तारखेपर्यंत बदलून घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर ते पैसे बदलण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागणार आहे का, याची देखील माहिती आता रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आली आहे. सूचना पत्रकामध्ये देण्यात आलेल्या सूचना लक्षपूर्वक पहा. रिझर्व्ह बँकेने कोणत्या सूचना दिल्या आहेत ते पहा. नोटबंदीची तारीख जाहीर झाली असल्यामुळेच आता ज्या बँकेतून पैशाची छपाई केली जाते अगदी तिथूनच नागरिकांसाठी सूचना आल्या आहेत. त्या सर्व सूचना इंग्लिशमध्ये आहेत आणि त्या सूचनांची माहिती आपण मराठीमध्ये घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जेव्हा नोटबंदीची तारीख जाहीर केली आणि रिझर्व्ह बँकेला 500 रुपयांची छपाई बंद करा असे आदेश देण्यात आले, तेव्हाच रिझर्व्ह बँकेने एक सूचना पत्रक तयार केलं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनो, जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर लक्षपूर्वक पहा की नोटबंदीची तारीख कोणती आहे. कारण नोटबंदीचा GR आता जाहीर करण्यात आला आहे. 500 रुपयाच्या नोटा या बाजारामधून गायब होणार आहेत. नागरिकांनो, 500 रुपयाच्या नोटबंदीचा निर्णय सरकार घेत असताना सरकारने जे मोठं पाऊल उचलले त्याकडे लक्षपूर्वक पहा. कारण 2016 मध्ये सरकारने ही घोषणा केलेली होती, तेव्हा बऱ्याच नागरिकांनी बँकांमध्ये रांगा लावल्या होत्या. परंतु आता जेव्हा सरकार ही नोटबंदी करत आहे तेव्हा सरकार कॅशलेस इंडियाकडे देखील वळण घेणार आहे. त्यामुळे बाजारातून जर 500 रुपयाच्या नोटा कमी झाल्या तर डिजिटल व्यवहार देखील वाढणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असेल तर ती बँकेत जमा करणे हा सुरक्षित मार्ग ठरणार आहे. नागरिकांनो, आता जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर किमान सरकार तुम्हाला 8 दिवस तरी देणार आहे आणि त्या 8 दिवसामध्ये तुम्हाला नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. जो कालावधी तुम्हाला नोट बदलण्यासाठी देण्यात येणार आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ही सर्व कामं करून घेऊ शकता. नागरिकांनो, तुमच्याकडे 8 दिवसाचा कालावधी तर यासाठी असेल, परंतु आता सरकार स्वतःच 500 रुपयाच्या नोटा या बाजारामध्ये कमी आणत आहे. छपाई अखेर बंद झाली आहे. त्यामुळे ATM मध्ये गेल्यावर देखील तुम्हाला 100 आणि 200 रुपयाच्या नोटा या जास्त प्रमाणामध्ये मिळत आहेत. नोटबंदी पुन्हा होणार असल्यामुळे 10 वर्षानंतर पुन्हा सर्व आर्थिक व्यवहार हे बदलले जाणार आहेत. त्याचबरोबर बँकिंग व्यवहारामध्ये देखील बराच बदल होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की नोटबंदीची तारीख कोणती आहे. कारण आता सरकार नोटबंदी करणार आहे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणार आहे. लक्षात घ्या की सरकारने आतापर्यंत UPI चालू केले. त्यामुळे जिकडे तिकडे बघायला गेलं तर गुगल पे आणि फोन पे या ॲपचा वापर केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी स्कॅनर वापरून नागरिक पैसे ट्रान्सफर करत आहेत. त्याचबरोबर सरकारने आता ऑनलाईन पद्धतीने बरेच व्यवहार करण्याचं घोषित केले. त्यामुळे नागरिकांनो, प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर UPI पेमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे नोटा या कमी प्रमाणातच नागरिकांकडे आहेत. परंतु आता परत एकदा नोटबंदीकडे पाऊल सरकार उचलत असतानाच जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर नागरिकांनो, कधीही नोटबंदी जाहीर होऊ शकते. कारण मागील नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा देखील अचानकच नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह आले आणि त्यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ठराविक कालावधी देण्यात आला होता, त्यामध्ये नोटा एक्सचेंज करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. परंतु आता देखील सरकार परत एकदा अशी घटना घडवून आणू शकतं आणि अचानक नोटबंदी जाहीर होऊ शकते. 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री जे घडलं ते पुन्हा एकदा घडणार असल्यामुळे नागरिकांनो, सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण मित्रांनो, आतापर्यंत फक्त 500 रुपयाच्या नोटा बंद होऊ शकतं असं बोललं जात होतं आणि 500 रुपयांच्या नोटाबाबत अजूनपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ज्या दिवशी अधिकृत घोषणा ही मोदी साहेबांकडून केली जाणार आहे त्या दिवशी आपल्याला याबाबतचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. जसं 2016ला ते लाईव्ह आले होते आणि त्यांनी लाईव्ह येऊन घोषणा केली होती, त्यावेळी तुम्ही मोठं पाऊल उचलू शकता. त्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नका. 500 रुपयाची नोटबंदी पुन्हा व्हायला हवी का असं तुम्हाला वाटतंय का, ते नक्की सांगा. कारण 500 रुपयाच्या नोटा आता बाजारामध्ये कमी दिसत असल्यामुळे अशी घटना घडणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. त्यामुळे 2016 सारखी अवस्था परत घडू शकते आणि बँकेकडे देखील पुरेसा चलनसाठा आहे असं देखील RBIने सांगितलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनो, कोणतीही घाई करू नका. सर्व गोष्टी सावधानतेने घ्या. 500 रुपयांच्या नोटाबाबतच्या बातम्यांकडे सतर्कतेने पहा.